सिया गोयल आणि केतन अगरवाल फक्त महाराष्ट्रात नाही तर सगळ्या देशात चर्चेत असलेली नावं. 18 जूनला सियाने केतनला लोहगडावरून खाली ढकललं. अपघाताचा बनाव रचला, पण पोलिसांच्या तपासात एक एक खुलासे होत गेले आणि 23 जूनला हा अपघात नसून सियाने केतनचा खून केल्याचं स्पष्ट झालं. आता या प्रकरणात धक्कादायक माहिती समोर यायला सुरुवात झाली. मृत केतन अगरवालच्या कुटुंबियांकडून वेगवेगळे आरोप केले जात आहेत, तर आरोपी चेतन चौधरीच्या कुटुंबाने आपला मुलगा निर्दोष असल्याचं म्हणलंय. पण सिया आणि तिचा प्रियकर चेतनचं बिंग कसं फुटत गेलं? सिया आणि चेतनने पळून जाऊन लग्न करणं, आपल्या घरच्यांना प्रेमाबद्दल सांगणं, यातलं काहीच न करता केतनला संपवण्याचा निर्णय का घेतला? केतनची हत्या झाली त्या दिवशी लोहगडावर नेमकं काय घडलं होतं? पाहूयात या व्हिडिओमधून. नमस्कार, मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलबिडू. ही घटना उघडकीस आल्यानंतर सगळ्यांना एक प्रश्न पडला होता की सियाने केतनला थेट नकार का दिला नाही, किंवा तिचं चेतनवर इतकं प्रेम होतं तर ती पळून का गेली नाही. तर याबद्दल आता मोठा खुलासा झालाय. चेतनचे वडील बाबूलाल चौधरी यांचा मार्केट यार्ड भागात मसाले आणि ड्रायफ्रुट्सचा व्यवसाय आहे. त्यांच्या दुकाना शेजारीच सियाच्या वडिलांचं दुकान आहे. पण सियाच्या कुटुंबाचा बिझनेस प्रचंड मोठा आहे. मागच्या 4 वर्षांपासून सिया आणि चेतन चौधरी एकमेकांना ओळखत होते. चेतनला क्रिकेटची प्रचंड आवड, महाराष्ट्राकडून रणजी क्रिकेट खेळायचं हे त्याचं स्वप्न. माध्यमांमध्ये असलेल्या बातम्यांनुसार चेतन आणि सियाच्या प्रेमसंबंधांबद्दल सियाने घरी सांगितलं होतं. पण गोयल कुटुंबाला चेतनचं स्थळ तोला मोलाचं वाटलं नाही. चौधरी कुटुंबाच्या तुलनेत गोयल कुटुंब श्रीमंत आहे, त्यामुळे त्यांनी चेतनला नकार दिला. आणि दुसऱ्या बाजूला कुटुंबाचा मोठा व्यवसाय, स्वतः व्यवसायात सक्रिय आणि बोस्टन मधून शिकून आलेल्या केतन अगरवालचं स्थळ त्यांना साहजिकच पसंत पडलं. त्यामुळे त्यांनी सियासाठी केतनची निवड केली आणि फेब्रुवारी महिन्यात दोघांचा साखरपुडा झाला. त्यानंतरही सियाकडे नकार देण्याचा किंवा शेवटचा ऑप्शन म्हणून पळून जाण्याचा पर्याय होता. पण तिने हा पर्याय निवडला नाही, कारण तिचं म्हणणं होतं, जर मी पळून गेले किंवा साखरपुडा मोडला तर माझ्या कुटुंबाला मोठा धक्का बसेल, माझ्या वडिलांची समाजातली प्रतिष्ठा कमी होईल. त्यामुळे तिने चेतन सोबत पळून जाण्याचा किंवा साखरपुडा मोडण्याचा निर्णय घेतला नाही. एका बाजूला केतन अगरवालने सियासाठी सरप्राईज प्लॅन केले. सिया सुद्धा केतनच्या घरी यायची, त्याच्या कुटुंबियांसोबत शॉपिंगला जायची. पण दुसऱ्या बाजूला सिया केतन सोबत लांब जायला टाळायची. हे दोघं बालीला फोटोशूट करायला जाणार होते. त्याआधी 4 जूनला केतनला लोहगडावर नेता आलं नाही. त्यामुळे सियाचा प्लॅन फसल्यानं तिने केतनचा पासपोर्ट फ्लश केला आणि बालीला जाणं कॅन्सल केलं. त्यानंतर 19 जूनला सियाच्या बर्थडेसाठी केतनने महाबळेश्वरला एक रिसॉर्ट बुक केलं होतं. पण सियाला तिथेही जायचं नसल्याने तिने 18 जूनला केतनला लोहगडावर नेलं आणि तिथेच त्याला संपवलं. आता चेतन आणि सियाने केतन अगरवालला नेमकं कसं संपवलं याबद्दलही खुलासे झालेत. 31 मेला सिया आणि केतन जेव्हा पहिल्यांदा लोहगडावर गेले, त्याच वेळी केतनला संपवण्याचा प्लॅन सियाच्या डोक्यात आला. लोहगडावर एका धोकादायक पॉइंटवर हे दोघं उभे असताना तिला केतनला खाली ढकलून देण्याची कल्पना सुचली. त्यानंतर 4 जूनला लोहगडावर जाता न आल्यानं 14 जूनला सिया पुन्हा केतनला लोहगडावर घेऊन गेली आणि मागून धक्का देऊन तिने केतनला ढकललं. तेव्हा केतन कड्यावरून घसरला, पण त्याने एका झुडपाला घट्ट धरून आपला जीव वाचवला. या घटनेनंतर सियाने स्वतःचा बचाव करण्यासाठी, केतनला सापापासून वाचवण्यासाठी आपण त्याला ढकललं आणि नंतर मिठी मारून वाचवलं, अशी खोटी कहाणी रचली. निष्पाप केतनला तिच्या या बोलण्यावर विश्वास बसला आणि आपण सियामुळे वाचलो असं त्याने आपल्या घरच्यांना सांगितलं. 18 जूनला मात्र सिया आणि तिचा बॉयफ्रेंड चेतन चौधरीनं फुल प्रूफ प्लॅन बनवला. सिया केतनला ट्रेकिंग आणि फोटोशूटच्या बहाण्याने लोहगडावर घेऊन गेली. सिया केतनला लोहगडावरच्या कमी वर्दळीच्या आणि दरीच्या कड्या शेजारी असलेल्या पॉइंटवर घेऊन आली. तिथे गेल्यावर तिने केतनशी जवळीक साधत त्याला संभाषणात आणि गोड बोलण्यात पूर्णपणे गुंतवून ठेवलं. केतन सियाच्या बोलण्यात गुंग झालेला. त्याला आजूबाजूला काय घडतंय, कोण येतंय, कोण जातंय याचं भान नव्हतं. याच संधीचा फायदा घेत तिथे दबा धरून बसलेला चेतन चौधरी हळूच आला आणि त्याने केतनला मागून धक्का देत कड्यावरून दरीत ढकलून दिलं. पोलिसांच्या तपासात समोर आलेल्या माहितीनुसार चेतन या दोघांच्या आधीच लोहगड परिसरात पोहोचलेला आणि गडावरच्या पायऱ्यांजवळ त्यांच्या आसपास वावरत असल्याचं सीसीटीव्ही फुटेजमध्ये स्पष्ट दिसून आलंय. माध्यमांमधल्या बातम्यांनुसार जेव्हा सियानं केतनला गडावरून ढकलून दिलं तेव्हा तिने आरडाओरडा केला. तिने घाबरण्याचं नाटक करून केतन खाली पडल्याचं इतर पर्यटकांना सांगितलं. याची माहिती लोहगडावरच्या सुरक्षा रक्षकांना मिळाली. त्यानंतर हे पोलिसांना कळवण्यात आलं. मग राहुल नावाचे एक पोलीस कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. तेव्हा सिया तिथे घाबरलेल्या अवस्थेत उभी होती, पण ती रडत नव्हती. पोलीस घटनास्थळी येताच तिने
केतन फोटो काढताना गडावरून खाली पडला असं त्यांना सांगितलं। त्यानंतर पोलीस कर्मचारी केतनचा शोध घेण्यासाठी खाली उतरले तेव्हा केतन रक्तबंबाळ अवस्थेत निश्चित पडला होता। त्याची काहीही हालचाल होत नव्हती। केतनचा मृत्यू झालाय हे पोलिसांच्या लक्षात आलं, पण ते जेव्हा वर आले तेव्हा त्यांनी सियाला धीर देण्यासाठी आणि तिला धक्का बसू नये यासाठी केतन जिवंत आहे असं सांगितलं। आणि इथेच सियाचं नाटक फसायला सुरुवात झाली। केतन जिवंत असल्याचं ऐकून खुश होण्याऐवजी सिया प्रचंड घाबरली असा गौप्यस्फोट पोलीस कर्मचारी राहुल यांनी माध्यमांशी बोलताना केल्याचं सांगण्यात येतंय। पण सगळ्यात मोठा प्रश्न म्हणजे केतन फोटो काढताना गडावरून खाली पडल्याचा बनाव रचणाऱ्या सियाकडे संशयाची सोय कशी वळली। तर 18 जूनला केतनची हत्या केल्यानंतर 19 जूनला आपल्या वाढदिवशी केतनसाठी शोक व्यक्त करणारं भावनिक स्टेटस सियानं ठेवलं। गुन्हा लपवण्यासाठी तिचं हे आणखी एक ढोंग होतं। त्यानंतर ती केतनच्या कुटुंबाला भेटायला त्यांचं सांत्वन करायला गेली। तिथे केतनच्या बहिणीने सियाला प्रश्न विचारले, केतन खाली कसा पडला, तू त्याला वाचवलं का नाही, तू तेव्हा नेमकी कुठे होती? हे सगळे प्रश्न केतनच्या बहिणीने तिला विचारले। त्याच्या या प्रश्नांची उत्तरं सियाला देता आली नाहीत। लोहगडावर नेमकं काय घडलं याचं स्पष्ट उत्तर सिया देऊ शकत नव्हती। त्यामुळे केतनच्या बहिणीला त्याच्यावर संशय आला। तिने याबद्दल आपल्या घरच्यांना सांगितलं। तसंच केतनच्या मृत्यूनंतर घरी आलेल्या सियाच्या चेहऱ्यावर कोणतंही दुःख नव्हतं। अगदी केतनचा मृतदेह समोर आल्यानंतर सुद्धा ती शांतच होती। त्यामुळे केतनच्या वडिलांनाही तिच्यावर संशय आला। त्यानंतर केतनच्या कुटुंबाने लोहगडाचं 18 जूनचं सीसीटीव्ही फुटेज तपासावं अशी विनंती पोलिसांना केली। पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासलं तेव्हा या धक्कादायक प्रकरणाचा खुलासा व्हायला सुरुवात झाली। या प्रकरणाच्या तपासात मोबाईल फोनचे डिटेल्स हे अत्यंत महत्त्वाचे ठरलेत। 18 जूनला आरोपी चेतन चौधरीने पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी आणि स्वतःचं लोकेशन लपवण्यासाठी प्लॅन केला। 18 जूनच्या सकाळी 7:15 ते संध्याकाळी 5:30 अशा जवळपास 10 तासांसाठी चेतनने आपला स्वतःचा मोबाईल त्याचा कामगार नीरज कुमारकडे ठेवला। दिवसभरात चेतनच्या मोबाईलवर जेवढे फोन आले ते सगळे फोन चेतनच्या सांगण्यावरून नीरजने उचलले, जेणेकरून आपण पुण्यात आपल्या दुकानातच आहोत असा आभास निर्माण करण्याचा प्रयत्न चेतनचा होता। तर लोहगडावर गेलेल्या चेतनने स्वतःचा फोन न नेता आपला कामगार नीरज कुमारचा मोबाईल सोबत नेला। पण पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी चेतनने केलेला हा सगळा प्लॅन फसला। 33 डिग्री तापमानात कडक उन्हात हुडी घालून लोहगडावर आलेला चेतन पोलिसांच्या रडारवर आला। आपला चेहरा लपवण्याचा चेतनचा हा सगळा प्रयत्न फसला तो सियाच्या कॉल डिटेल्समुळे। चेतन चौधरी आणि सिया सातत्यानं फोनवर बोलत असल्याचं सियाच्या सीडीआर मधून उघड झालं। जानेवारी ते जून या 5 महिन्यात दोघांचे तब्बल 2004 कॉल झाले। दोघं तब्बल 238 तास एकमेकांशी बोलले। यामुळे पोलिसांचा चेतनवरचा संशय वाढला। त्यामुळे 18 जूनला चेतन कुठे होता याचा शोध घेण्याचा प्रयत्न पोलिसांनी केला। तेव्हा चेतनने सकाळी 7 ते संध्याकाळी 5:30 पर्यंत आपल्या मोबाईलचं इंटरनेट बंद ठेवल्याचं पोलिसांना समजलं। मग पोलिसांनी 18 जूनला चेतनच्या मोबाईलवर आलेल्या प्रत्येक इनकमिंग कॉलरची कसून चौकशी केली। आम्ही चेतनला फोन केला होता, फोन उचललाही गेला, पण चेतन आमच्याशी बोलला नाही। त्याच्याऐवजी त्याच्या दुकानातले कामगार आमच्याशी बोलले असं चेतनला कॉल करणाऱ्या सगळ्यांनीच सांगितलं। चेतनच्या मोबाईलचं बंद असलेलं नेट, त्यानं ऑफिसमध्ये ठेवलेला फोन, त्याचा कामगार नीरज कुमारने उचललेले फोन, यामुळे पोलिसांच्या हाती मजबूत पुरावे लागले। या प्रकरणात चेतनच्या दुकानातला कामगार नीरज कुमार हा माफीचा साक्षीदार झाल्याची माहिती माध्यमांकडून देण्यात येते। नीरजने पोलिसांना सहकार्य करण्याची भूमिका घेतली। पोलीस सध्या त्याचा अधिकृत जबाब नोंदवून घेत आहेत। नीरजची साक्ष केतनच्या हत्येचा कट रचणाऱ्या सिया आणि तिचा प्रियकर चेतनला कठोरात कठोर शिक्षा देण्यासाठी महत्त्वाचे ठरणार आहे असंच आता बोललं जातंय। पण आरोपी चेतन चौधरीच्या वडिलांनी मात्र आपल्या मुलावरचे सगळे आरोप फेटाळलेत। चेतनचे वडील बाबूलाल चौधरी यांनी माध्यमांना सांगितलं की त्यांच्या कुटुंबाचा सिया गोयल नावाच्या मुलीशी दूर दूरपर्यंत कोणताही संबंध नव्हता। सिया आणि चेतन यांच्यात मैत्री होती किंवा ते एकमेकांसोबत फिरत होते हे आम्हाला आता पोलिसांनी चेतनला अटक केल्यानंतर समजलं। 18 जूनला चेतन लोहगड किल्ल्यावर गेला होता याची कोणतीही कल्पना आम्हाला नव्हती। घरातून निघताना त्यानं एका मीटिंगला जात असल्याचं सांगितलं होतं असं बाबूराव चौधरी यांनी सांगितलं। चेतनचे वडील पुढे म्हणाले, जेव्हा आम्ही पोलीस स्टेशनमध्ये गेलो तेव्हा चेतन मला स्पष्टपणे म्हणाला, माझा या घटनेशी काहीही संबंध नाही, मी तिथे हजर होतो हे मला बळजबरीने कबूल करायला लावलंय। त्यामुळे चेतनचा या हत्येशी काहीही संबंध नाही। त्याला या प्रकरणात बळजबरीने गोवण्यात आल्याचा दावा त्याच्या वडिलांनी केलाय। आता या प्रकरणात पोलिसांनी केतनची होणारी पत्नी सिया आणि चेतन चौधरीला अटक केली। त्यांना 7 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली असून पोलीस त्यांची कसून चौकशी करतायत। त्यामुळे
या प्रकरणात आणखी कोणते खुलासे होणार, चेतन आणि सियाला कोणती शिक्षा होणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.